नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे स्वानंदी आणि समर या दोघांचाही गृहप्रवेश होणार आहे. समरने स्वानंदीला काही वचनं दिलेली आहेत, काही अटी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर दोघंही बेडरूममध्ये आलेले आहेत. पण तिथेही खूप मोठा गोंधळ आता या मल्लिका आणि अंशुमन त्याचबरोबर अर्पिताने घातलेला आहे. कारण त्यांना असं कळलेलं असतं की स्वानंदीला झुरळांची भीती आहे आणि ती खूप घाबरते, म्हणून त्यांनी बेडरूममध्ये झुरळ टाकलेली आहेत. पण त्यामुळं उलटा परिणाम झालेला आहे. स्वानंदी आणि समर एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत आणि मल्लिका मात्र चांगलीच तोंडावर पडलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता सगळे विधी पूर्ण झालेले आहेत आणि मग पाठवणुकीचा कार्यक्रम असतो. म्हणजे अधिरा आता तिच्या सासरी निघालेली आहे. अधिरा आणि रोहन. अधिरा पहिल्यांदा तिच्या पिंट्या दादाकडे येते. पिंट्या दादाला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. मग समर तिला म्हणत असतो की अधिरा काय झालं? अगं असं काय करतेस? मला सांग, हे सगळं काय करतेस तू? अगं तुला माहिती आहे ना, तुझीच इच्छा होती ना, म्हणून तर आपण हा निर्णय घेतलेला होता. तुझ्या इच्छेसाठी हे सगळं आपण केलेलं आहे. मग काय झालं सांग बरं मला, असं म्हणत समर अधिराची समजूत घालत असतो. तेव्हा मात्र अधिरा म्हणत असते, पिंट्या दादा मला कळत नाही आहे. म्हणजे जो निर्णय आपण घेतलेला होता ते सगळं मला मान्य आहे, पण मला माहीत नाही आहे की मी काय विचार करते, कसा विचार करते. मला कोणत्याच गोष्टी कळत नाही आहेत. मला थोडंसं रडूही येते. तुम्ही कोणीच नसणार आहात ना माझ्यासोबत तिथं, त्याच्यामुळं मला वाईटही वाटतंय. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र समर तिला म्हणत असतो की अगं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मग ती आजीकडे जाते, आजीला मिठी मारते. आजीला मिठी मारून ती रडत असते. त्याचबरोबर इकडे सगळेजण असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आजी तिला म्हणत असते की अगं मला सांग, लांब चाललीस का तू? बरोबरच आहेस ना? तेव्हा ती म्हणते मग मी रोज नको का भेटायला यायला? तेव्हा आजी म्हणते नाही नको. कशाला? शांतता राहू दे ना मला तेवढीशी, असं आजी तिला चिडवते. तेव्हा मात्र ती ओरडते, म्हणते तू मुद्दाम करतेस ना हे सगळं? मला माहिती आहे. आणि जेव्हा तू हे सगळं मुद्दाम करते ना, म्हणूनच तू माझ्याशी अशी वागत असते, असं आजीला चिडवू लागते. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते की हो गं बाळ माझं, सुखाने संसार कर. त्याचबरोबर इकडे समरने सुद्धा सांगितलेलं असतं आणि इकडे अधिराला चांगलंच माहिती असतं की मल्लिकाचं बोलणं आणि वागणं. तेव्हा ती मल्लिकाला म्हणते काळजी करू नको, कारण मल्लिका तिला म्हणते की त्या खुराड्यासारख्या घरात जर तुला राहू वाटलं नाही ना, डायरेक्ट निघून इकडे यायचं. तेव्हा अधिरा म्हणते काळजी करू नको, मी सुखाने संसार करेल, असं ठणकावून तिने सांगितलं. आणि मग रोहनसोबत ती निघालेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता स्वानंदीसुद्धा तिच्या सासरी चाललेली आहे. स्वानंदी बाबांकडे जाते आणि खूप रडू लागते. तिला वाईट वाटतं. बाबांना ती म्हणत असते की काळजी घ्या हा बाबा, औषधं वेळेवर घ्या, अजिबात चुकवू नका. तुम्हाला माहिती आहे ना, आणि रोहन बाबांकडे लक्ष दे हा, तुला माहिती आहे ना ते औषधं वेळेवर घेत नाही आहेत, मध्येच गोंधळ करत असतात, त्यांच्याकडे लक्ष दे. आणि त्यांनी जर औषधं घेतली नाही तर त्यांना रागव बरं का, असं सगळं ती सांगत आहे. तेव्हा बाबा म्हणतात अगं काळजी करू नको नंदू, मी घेतो औषधं वेळेवर, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं बाबा तिला समजावून सांगत आहे. तेव्हा मात्र नंदू मात्र समजावून सांगत असते बाबांना की बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर रोहनला सुद्धा सांगत असते. बाबासुद्धा तिला सांगत असतात की सगळ्यांशी प्रेमाने वाग, सगळ्यांशी आनंदाने वाग, सुखाने संसार कर बाळा, कुठल्याच गोष्टीला प्रॉब्लेम येणार नाही, असं तिला सल्ला देत असतात. आता इकडे गृहप्रवेश असतो. मुंबईला सगळेजण आलेले असतात आणि मग सगळ्यांच्या आधी तिथे आता मल्लिका आणि अंशुमन आलेले आहेत. मल्लिका मात्र राडा करायचं ठरवते. नेहमीप्रमाणे तिची सवय, कारण आता कुठे ना कुठे विघ्न तर आणायचीच आहेत ना. मग ती विघ्न जेव्हा आणायची आहेत त्यामुळं गोंधळ तर घातलाच पाहिजे, हे तिचं ठरलेलं असतं. मग माप वगैरे ओलांडण्यासाठी तिथं ठेवलेलं असतं. घरच्या नोकरांनी सगळी तयारी केलेली असते. मग ती म्हणते की काळजी करू नकोस, ते मापच जर नसेल तर नवरी कशी आत येईल, गृहप्रवेशच होणार नाही ना तिचा, म्हणून ते माप अंशुमन तिथून गायब करतो आणि त्यांच्या घरची जी नोकर आहे ती सांगते की सगळं झालेलं आहे, मी मापसुद्धा ठेवले आहे. तेव्हा मल्लिका म्हणते कुठे माप, इथे तर मापच नाही आहे. तेव्हा ती म्हणते अहो इथंच ठेवलं होतं मी, कुठे गेलं माप? आता ह्या तिघांनी मिळून राडा घातलेला असतो. मग आजी त्याचबरोबर समर स्वानंदी सगळे येत असतात. आजी म्हणतात काय झालं? आणि इकडे मल्लिका मात्र म्हणत असते अगं तू माप ठेवलं होतंस ना, नवी नवरी घरात येणार आहे, कसं घ्यायचं आता तिला घरात जर इथे माप नाही आहे तर? आता दारातच समर आणि स्वानंदी दोघंही आलेले असतात.
तर हिचा गोंधळ परत सुरूच होतो. माप नाही आहे म्हणजे या लग्नामध्ये प्रत्येक वेळेस विघ्न आलेलीच आहेत. प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ झालेला आहे. आता माप कुठं गेलेला आहे असं म्हणत तिचा पुन्हा गोंधळ सुरू होतो. तेव्हा मात्र आजी म्हणतात की काय झालं आहे प्रॉब्लेम. तेव्हा ती सांगू लागते की मी माप ओलांडण्यासाठी ठेवलं होतं, माप भरून ठेवलं होतं, मी सगळी तयारी केलेली होती, पण काय झालं आहे मला नाही माहिती, ते मापच इथं नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात अगं तू ठेवलं होतंस ना, ठीक आहे, बरं मला सांग काय झालं. तेव्हा ती सांगत आहे की मला नाही माहिती. मग आजी म्हणतात अगं जा ना आपल्या देवाच्या तिथं ना जो तांब्या आहे ना तो घेऊन ये जा, आणि तो तांब्या आणलास ना की त्याच्यात तांदूळ भरून आण, मग ते माप ओलांडण्यासाठी ठेवूया आपण, तेही चालतं, कारण पहिल्या काळामध्ये कलशच ठेवला जायचा. असं म्हणत आजींनी आता देवाच्या पुढचा जो तांब्या असतो तो आणायला सांगितलेला असतो. आणि मग इथे मल्लिकाचा डाव उधळलेला असतो, कारण तिला खूप वाटत होतं की हे लग्न होऊ नये, हे सगळं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण तिचाच पचका झालेला असतो. आणि आता इथे गृहप्रवेश मात्र होत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे स्वानंदी आणि समर आता दोघंही आत येत असतात. तेव्हा मात्र अर्पिता त्यांना म्हणते की थांबा. मग अर्पिता स्वानंदीला उखाणा घ्यायला सांगते. आता स्वानंदी उखाणा घेत असते. ती म्हणते की गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, समररावांचं नाव घेते राजवाड्यांची सून. छान असा उखाणा घेतलेला असतो. समर आणि स्वानंदी आता आत आलेले असतात. गृहप्रवेश तर झालेला असतो, पण समर म्हणत असतो की हे लग्न जे काय आहे ना ते फक्त आणि फक्त मी अधिराच्या सुखासाठी केलेलं आहे, अधिरासाठी केलेलं आहे. जोपर्यंत अधिरा तिकडे सुखात आहे तोपर्यंत तुम्ही इकडे सुखात, म्हणजे आपण इकडे सुखात असणार आहोत. म्हणजे आता स्वानंदी आणि त्याचबरोबर अधिरा या दोघांच्याबद्दल हे सगळं बोललं जात असतं. आणि इकडे आता आनंद आणि निकिताने छान अशी बेडरूम सजवलेली असते, पण इथे राग आलेला असतो तो म्हणजे या मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनला. तर ते तिघंजण मिळून विचार करतात. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं असतं की आता आपण तिथे झुरळं सोडायची, म्हणून त्या दोघांनीही त्या बेडरूममध्ये झुरळं सोडलेली असतात. ही गोष्ट त्यांच्या घरची जी नोकर असते तिनं पाहिलेली असते, पण तिला मल्लिकाने शांत राहायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता हे सगळे एकमेकांकडे पाहू लागतात आणि एवढा प्लॅन केलेला असतो. काही झालं तरी समर आणि स्वानंदी एकत्र नाही आले पाहिजेत, समर माझ्या मुठीत राहायला पाहिजे, एवढंच या मल्लिकाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता समर आणि स्वानंदी तिथे वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते. त्याचवेळी ती ओरडत बाहेर येते. आणि जेव्हा बाहेर येते तेव्हा समर तिला विचारतो काय झालं. स्वानंदी तिथे झुरळाकडे बोट करते आणि दाखवते, आणि दोघंही घाबरलेले असतात, एकमेकांना मिठी मारतात. स्वानंदी तर बेडवरती चढून बसलेली असते, समर तिच्यासोबत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे समर आणि स्वानंदी एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. दोघंही एकमेकांना चिकटून बसलेले आहेत, कारण ते दोघंही झुरळाला घाबरलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे मल्लिकाचा मात्र पचका झालेला असतो. त्यांनी जी आयडिया केलेली असते ती त्यांच्या चांगलं टाळलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्यांना त्यांचा प्लॅन जो फ्लॉप झालेला आहे त्याची लाज वाटायला लागलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी यांची जी सुहागरात्र आहे ती झुरळामुळे कमाल झालेली असते. आणि ते दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. आणि इकडे मल्लिका मात्र आता तोंडावर हात ठेवून उभी असते, कारण तिच्या पुढे कोणताच पर्याय नसतो. आणि ती मात्र इकडे वाट लागलेली आहे आणि ती पाहतच राहते, कारण ऑप्शनच नाही आहे काही, कारण काहीही झालं तरीही काहीच करू शकत नाही आहे, कारण आता समर आणि स्वानंदी हे दोघं एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.